हा येतोय. आज एकादशी 19 एप्रिल. सर्वांना शुभेच्छा. ज्ञानदेवांची आठवण काढतच आज आम्ही सारखी आठवण येते की आपण तिथे एकादशीला मागच्या वेळेला आम्ही गेलेलो होतो ना स्वामीजींच्या उत्सवाच्या वेळेला. ज्ञानेश्वरी आळंदीला ती आठवण येते एकादशी झाली की. पहाटे पहाटेच अगदी दर्शनाला गेलो होतो आम्ही ज्ञानदेवांच्या. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधुकृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरम्. आदौ वैभवतारकञ्च कथितं श्रीकृष्णगीतामृतं. हस्ताभ्यां कटिमानभानचकितं भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. काल आपल्या 238 वगैरे ओव्या झालेल्या होत्या. 45 झाले होते. कोणी सांगतोय का आकडा? काल आपण ही ओवी घेतली होती बघा. नाही, 244 झाली होती माझ्या मते, हे मला आठवतंय. आणि गोड आंबट मिळे ते तर सांतर फरसाळे, उठो दोही वेगळे दोही जिणते. आपण उदाहरणाचं पाहिलेलं होतं. ज्ञानदेव म्हणतायत की 2 प्रकारच्या रसांचे जर आपण फळं गोळा केली आणि त्यांचा जर रस काढण्याचा प्रयत्न केला तर काय होतं, त्यातून एक तिसरीच चव निर्माण होते. आणि पहिल्या दोघींना ती मागे टाकणारी असते किंवा वरचढ अशी चव होते. तिसराच अनुपम्य रस निर्माण होतो. रसांतर जसं आपण देशांतर भाषांतर म्हणतो तसं ज्ञानदेवांनी रसांतर शब्द फार म्हणजे दुसरा रस. एकाच वेळेला 2 प्रकारच्या रसांची फळं जर आपण निवडली, एकदम एक आंबट आणि एक गोड, तर त्याच्यातून एक तिसराच म्हणजे त्यातला मधलाच रस असा अनुभवायला मिळतो. आणि मग त्यात काय होतं, उठी दोही वेगळे दोही जिणते. आणि मग त्यातला एक वरचढ ठरतो किंवा अशी वरचढ चव किंवा रुची निर्माण होते. आणि तिसराच अनुपम्य रस हा निर्माण होतो. आता योगामधलं सांगितलं होतं उदाहरण. रेचकुची योगवशे होय स्तंभावया दोषे, तेवी सत्यासत्य समरसे असत्य जिणीजे. जाता जाता मी पुन्हा त्या रेचकबद्दल थोडंसं बोलले होते प्रार्थनेनंतर, की प्राणायाम करायचा असताना किंवा योगाभ्यासामध्ये 3 हे असतात, अवस्था असतात किंवा 3 प्रकार असतात. पहिल्यांदा आपण श्वास घेतो, त्याला पूरक म्हणतो. मध्यंतरी श्वास कोंडून ठेवतो, साठवून ठेवतो. म्हणजे कुंभामध्ये जसं आपण पाणी भरून ठेवतो तशी ती आपली हवा श्वास हा आपण भरून ठेवतो आणि म्हणून त्याला कुंभक म्हणतात. हो 48 पर्यंत झालं होतं. 48 हा, मग मगाशी विचारलं म्हणूनच मी. जाऊ दे, या 2-3 पुन्हा घेत. धन्यवाद.
ती आठवत होतं, ही रेचकूची पण आठवत होती, तीच सांगितली. आणि हा हा हां त्रिविध या हां, भागी. शुभाशुभ फळांचं पण सांगितलं होतं. बरोबर आहे, बरोबर आहे. ऐसे त्रिविध या भागी कर्मफळ मांडलेसे जगी, हे न संडी तयासी भोगी जे सुदले आशा. तेच आठवत होतं मला की कुठपर्यंत झाले. तर असे हे त्रिविध फळ काल त्रिविध सांगितलेलं आहे, 3 प्रकारचं फळ. तर हे त्रिविध फळ या जगात विस्तारलेलं आहे आणि कर्मफळाच्या आशेत पूर्णपणे गुरफटले गेले जे आहेत त्यांना त्रिविध कर्मफळ हे भोगावंच लागतं. जे कर्मफळात अडकलेले आहेत, गुंतलेले आहेत, सगळीकडं तोच विषय चाललेला आहे बघा. समर्थही आपल्याला तेच समजावून देतात. आणि हे फळ भोगलं की आपल्याला पुनर्जन्म आहेच, म्हणून ते कर्मफळ त्यांना चुकवता येत नाही. एत जिव्हेचा हातू फांटे, तव जेविता वाटे गोमटे, परिपरिणामी शेवटे अवश्य मरण. आता बघा, माणसाला साधं जेवण आवडत नाही. पूर्वीच्या काळी घरात सगळं बनायचं, पण मला आठवतं 2 किंवा 3 पदार्थ असायचे. किंवा अजूनही सज्जनगडावर जा, शिवथरगडला जा, कुठेही जा, ते प्रसादाचे सुद्धा अगदी मोजके पदार्थ असतात आणि अगदी सात्विक, त्याच्यामध्ये सात्विकता जास्त असते. पण आता आपण काय करतो, एथ जिव्हेचा हातू फांटे, म्हणजे आपली जिव्हेची जी हे आहे, ओढ आहे किंवा हौस आहे, ती आपण जास्त पुरवत राहतो. आणि तव जेविता वाटे गोमटे, चमचमीत पदार्थ, सगळे नवनवीन पदार्थ आले की ते जेवेपर्यंत गोमटे म्हणजे खूप चांगले, छान छान वाटतात. परिणामी शेवटे, पण शेवट मात्र त्याचा परिणाम जो आहे तो मात्र अवश्य मरण. त्याचं अगदी राहवत नाही आणि मग शेवट असा होतो की मरण येतं. आता तुम्ही म्हणाल, इतकं काही लगेच मरण येईल का? हो, लगेच नाही. पण रोज रोज जर तुम्ही असे चमचमीत आपल्या जिभेचे लाड पुरवले, रोजच असे जड किंवा ज्याला राजस पदार्थ, आपण राजस आहारामध्ये पाहिलेलं आहे की सगळेच असे जे जिभेचे सोजले पुरवणारे जे आहार घेतो आपण, त्याच्यामुळं आजार वाढतात आणि आजार वाढले की मरण हं माणसाला येतच. तर म्हणून बघा, येत जिव्हेचा हातू पाटे, तव जेविता वाटे गोमटे, परिपरिणामी शेवटे अवश्य मरण. संवत्सर मैत्री सांग, जवन पविजे ते दांग, सामान्या भली अंग न शिवे तव. आता आपण मैत्री कोणाची करायची ते इथे त्यांनी छान सांगितलं की ज्याची मैत्री करू तसेच आपल्याला परिणाम भोगावे लागतात. संवत्सर मैत्री सांग, संव म्हणजे साव, संव असा शब्द त्यांनी वापरलेला आहे, साव. आणि चोर म्हणजे चोर मैत्री. आता साव आणि चोर यांची मैत्री कुठपर्यंत, जवन पविजे दांग. आता इथे सामान्य भली अंग न शिवेतव, इथे दांगचा अर्थ घ्यायचा आहे अंगना, वारांगना. तर जोपर्यंत अरण्यजवळ येईपर्यंत ही साव चोराची मैत्री चांगली असते, पण जोपर्यंत ती वारांगना आपल्या अंगाला स्पर्श करत नाही तोपर्यंत ती चांगली दिसते. जवन पविजे ते दांग, सामान्य भली अंग न शिवेतव. छान नटून मुरडून आलेल्या अशा त्या वारांगना असतात आणि मग ते छान दिसतात हो, पण तिचा स्पर्श हा नंतर आपल्याला त्रासदायक होतो. आपल्याला त्याच्याबद्दल जास्त बोलायला नको. अनेकांशी संपर्क आल्यामुळं तो सुद्धा स्पर्श किंवा तो सहवास हा आपल्याला त्रासदायक ठरतो. म्हणून आपल्या जीवनात उपयुक्त अशी महत्त्वाची उदाहरणं ज्ञानदेव देतात. जेवणाचं तर दिलंच. आता मागे असं कोणीतरी म्हणलं होतं बघा की किती खाल्ला आवडीचा पदार्थ. समजा एखाद्याला खूप गुलाबजामच फार आवडतात, तर तो अगदी आमच्या मुलाचा मित्र म्हणायचा की तोंडात हात घातला तर इथे घशापर्यंत इथपर्यंत गुलाबजाम पोचले पाहिजेत, म्हणजे एवढं खाऊ शकतो का आपण. किंवा त्या इडल्यांची वगैरे इथे ते हे असायचं ना, कॉलेजमध्ये कार्यक्रम असतो तो, आणि मग तुम्ही एका मिनटात किंवा एका ह्याच्यात किती खाऊ शकता. तर इडल्यासुद्धा 35 इडल्या
खाणारे लोक आम्ही पाहिलेत. काय होईल हो मला सांगा तुम्ही. त्या पचन संस्थेवर ताण येणार, श्वसन संस्थेवर ताण येणार आणि मग लवकरच माणसाला मृत्यूची चाहूल लागणार. तसं आता त्या गुरुचरित्रात सुद्धा सांगितलेलं आहे बघा, की काही चोर काय करतात, त्या ब्राह्मणाजवळ द्रव्य आहे म्हणून छान मैत्री करतात. चल म्हणतात आम्हाला पण काशी यात्रेला किंवा तो जिथं चाललेला आहे तिथं यायचे. त्याला विचारायला अंदाज येत नाही आणि रात्रीच्या वेळी ते त्याला लुबाडतात, सगळं द्रव्य ओरबाडून घेतात आणि त्याला ठार मारतात. म्हणजे संवचोराची मैत्री, साव आणि चोर एकत्रित जर गेले तर शेवटी त्याचा परिणाम काय होतो, मरणचोर होतं. पण गुरु दत्तात्रय त्याची पाठीराखी असल्यामुळं ते तिथे उपस्थित होतात आणि त्या सगळ्यांना हे करतात, शिक्षा करतात आणि याला पुन्हा जिवंत करतात. म्हणजे बाकीचे सगळे निघून गेले, एक जण तिथे थांबलेला असतो आणि तो म्हणतो मी काहीच केलेलं नाही. पण ही गुरूंची ताकद आहे, ही भगवंताची कृपा आहे. पण आपण जर निरखून न पाहता असं जर कोणालाही बरोबर घेऊन जर आपण, पूर्वीच्या काळी पायी जायचे हो, आतासुद्धा नर्मदा वगैरे परिक्रमा करतात पायी, पण आतासुद्धा आपण यानातनं जात असू, वाहनातनं जात असू, ट्रेनमधून जात असू, तरीसुद्धा आपल्याला थोडंसं बरोबर कोण आहेत, साधारण आपण एखादा आपला ग्रुप समूह करून आपल्या सगळ्या लोकांची एकत्रित तिकीटं काढली जातात, म्हणजे थोडीशी सुरक्षितता असते. बरं, पुढे बघा. तैसी कर्मे करिता शरीरी, लाहती महत्वाची फरारी, पाठी निधनी एकसरी पावती फळे. त्याप्रमाणे शरीरानं कर्म करत असताना काय येतंय त्याच्यामध्ये, लाहती महत्वाची फरारी. शब्द तर असे वापरतात ना आपण, फरारी भरारी शब्द वापरतो की नाही. तर इथे महत्त्व म्हणजे अहंकार, मीपणाचं वारं हे शरीरात शिरलं की मग काय होतं, ते अहंकाराचं वारं असं शरीरात सळसळत असतं आणि पाठी निधनी एकसरी पावती फळे. मग शरीराला मोठेपणा प्राप्त होतो, गौरव प्राप्त होतो. पण तो एकदा शरीर का पडलं की मृत्यूनंतर मात्र केलेल्या अहंकारी कर्माची अनिष्ट फळे भोगावी लागतात. अनिष्ट, कालच आपण पाहिलं, अनिष्टेचंच चाललेलं आहे. अनिष्ट मिष्टम मिश्रंच त्रिविधम कर्मण फलम. 3 प्रकारची ही फळं आहेत. आत्ता छान वाटतं हो, अगदी तुम्हाला सांगते, पाठोपाठ सत्कार किती असतात. साधं आता हे कारसेवक म्हणून जे गेले ना, अयोध्येचं भूमी म्हणजे मंदिर होण्यासाठी 20-25 वर्षापासून जे कारसेवक म्हणून 3दा-4दा गेले असतील, आता त्यांचा आत्ता या 22 जानेवारीला सगळ्यांनी सत्कार केला. आता बघा, त्या सत्काराची सुद्धा एक माणसाला धुंदी चढते. आणि मग मला आठवतंय की एक जण म्हणे, तुमच्या मंदिरात काही आमचा सत्कार केला नाही, आम्हाला अमक्या मंदिरात त्या अमक्या यांनी ग्रुपनी आमचा फार मोठा सत्कार केला, आम्हाला हे दिलं, आम्हाला ते दिलं. हा जो सत्कार आहे, हा जो गौरव आहे, हा सुद्धा शिरतो, त्याचं वारं अंगामध्ये भिनतं आणि पुढं जेव्हा मरण येतं तेव्हा या अहंकारामुळे आपल्याला दुष्ट फळं ही भोगावी लागतात. आत्ता गोड वाटतायत हो, यांनी सत्कार केला, त्यांनी सत्कार केला. म्हणून मला तर हल्ली संकोच वाटतो. कुणी 2 शब्द चांगले बोलायला लागले ना, तरी आमचे प्राचार्य नेहमी म्हणायचे, बाई म्हणे, लोक या क्षणी सत्कार करतील आणि तुम्हाला पाठीमागं लगेच धिक्काराच्या म्हणे घोषणा ऐकू येतील. म्हणून माणसांनी या 2 गोष्टीपासून जपायचं. हे गेली 40 वर्षापूर्वी सांगितलेलं वाक्य आहे, पण माझ्या डोक्यात ते बसले. त्यामुळं कुणाचं फारसं सत्कार नको, कुणाचं धिक्कार काहीच नको. साधं आपलं जीवन जगलेलं किंवा आपण साधं राहिलेलं चांगलं आहे बघा. मग आता पुढं त्यांनी सांगितलं की मृत्यूनंतर या अहंकारी कर्माची काय होतात, अनिष्ट फळं भोगावी लागतात. समर्थ, आता पुढे किती उदाहरणं द्यावीत हो, कशी भरभर सुचली असं, म्हणजे ती साक्षात भगवंतच होते हो. समर्थू आणि ऋणिया, मागो आला बायणिया, न लोटे तैसा प्राणिया, पडे तो भोगू. आता समर्थ म्हणजे अगदी
बलदंड बलवान, आणि ऋणिया किंवा श्रीमंत आपण म्हणतो, आणि ऋणिया म्हणजे ज्यानं कर्ज काढलं येतो. समर्थ हा शब्द जरा फसवा आहे आपल्याला. श्री समर्थ रामदास स्वामी हे माहिती आहेत, पण समर्थ हा शब्द बलवंतालाही लागला जातो. ज्याच्याकडे भरपूर धनदौलत आहे त्यालाही समर्थ म्हटलं जातं. आणि ऋणिया म्हणजे ज्यानं कर्ज काढलेलं असतं तो. आता हा काय करतो श्रीमंत सावकार, जेव्हा त्या कर्जदाराकडे कर्जाची मुदत संपल्यावर पैसे मागायला येतो. पूर्वी हे फार असायचं, धरणं धरून बसायचे दारात, दे लगेचच्या लगेच, नाही तर तुझं सगळी संपत्ती काय घरात असेल ते सगळं फेकून काढून टाकून त्याच्यावर हे आणली जायची. तर मागो आला बायणिया न लोटे तैसा प्राणिया पडे तो भोगी. मग तो जसा पैसे मागायला येतो आणि मग रिकाम्या हातानं परत जात नाही, काय वाटेल ते लुबाडून नेतो, किंवा वायद्यानं सावकाराला परतवून लावताही येत नाही. त्याप्रमाणे प्राणीमात्राला कर्मफळाची जी अनिष्ट भोग असतील किंवा ज्या अनिष्ट गोष्टी असतील ते भोगल्याशिवाय गतीच नाही. आत्ता काहीच आपल्याला कळणार नाही आहे, अदृष्ट आहे ते सगळं. पण ज्या वेळेला ते भोगायला लागतं तेव्हा मग आठवेल की अरेच्छा, मी हे नको होतं करायला, ही फळं भोगायला नको होती, फळांची आशा करायला नको होती, हे नंतर कळेल आपल्याला. म्हणून त्यांनी काय म्हणले की मागो आला बायणिया न लोटे तैसा प्राणिया. नंतर त्याला बायणिया म्हणजे वायद्यानं असा एक हे केला जातो ना, वायदा केला जातो की मी एवढे दिवसात फेडीन किंवा अमकं करीन. पण आता सावकाराला तो वादा केलेला असल्यामुळं धड त्याला परत पाठवता येत नाही आणि ते जे दुष्ट फळ आहे ते भोगावंच लागतं. मग कणीस, आता बघा, आता पुढचं उदाहरण देतात. मग कणी सौनी कणू जडे, तो विरुढला कणिसा चढे, पुढती भूमी पडे पुढती उठी. आता कणसाचं उदाहरण, नुकत्याच बघा ज्वारी निघालेले आहेत, तर कसं घडतं हो की कणसातलं बी खाली पडतं, पुन्हा ते जमिनीत रुजतं, पुन्हा अंकुर वाढतो, पुन्हा कणीस लोंबायला लागतं, पुन्हा त्यातून बी खाली पडतं आणि पुन्हा कणीस. म्हणजे चक्रार पंक्तिरिव गच्छती भाग्यपंक्ती, तसं एका दाण्यातून निर्मिती, पुन्हा कणसाची निर्मिती, कणीस काढायला गेलं की पुन्हा त्यातनं दाणे पडणार, पुन्हा त्याची निर्मिती होणार. म्हणून त्यांनी म्हणले कणीसौनी कणू जडे, कणू म्हणजे एक दाणा, तो विरुढला कणीस, तो वाढला की त्याच्यातनं पुन्हा कणीस होतं, पुढं ती भूमी पडे पुढं ती उठी. जशी त्या न संपणारी गोष्ट राजाची होती, तसंच हे किती वेळा सांगितलं तरी, दिवसभर सांगत बसलो, वर्षभर सांगत बसलो, आयुष्यभर सांगत बसलो, तरी ही सुद्धा गोष्ट आपल्याला आयुष्यभर पुरेल. काय पुरेल की अहो आमच्या शेतामध्ये एवढी छान कणसं आलेली होती, मस्त हुरडा पार्टी केली, त्याच्यानंतर ते पक्व झाली, मग आम्ही सगळी कणसं काढली. पण कणसं काढता काढता काय झालं, जे दाणे पडले त्याचे पुन्हा अंकुरलं, पुन्हा त्याच्यातून निर्मिती. तसंच आहे आपलं. आपण एवढंसं काहीतरी कर्म करतो, त्याचं एवढंसं काहीतरी फळ घेतो, आणि ते फळ घेतलं की पुन्हा कर्म, पुन्हा फळ, पुन्हा कर्म, पुन्हा फळ. म्हणून पुढती भूमी पडे पुढती उठी. तैसे भोगी जे फळ, तेच सांगितले, तैसे भोगी जे फळ होय, ते फळांतरे वीत जाय, चालता पावो पाय जिणी जे जैसा. तर पुढचं छान त्यांनी पटवून दिलेलं आहे की आपण याप्रमाणेच, कणसाप्रमाणेच काय करतो, तर मागील जे संचित कर्माचं फळ आहे ते फळ घेऊन नवा जन्म येतो, पुन्हा जन्म, पुन्हा मरण. म्हणून शंकराचार्यांनी इतकं सुंदर स्तोत्र केलं की मला तर ते ठसलंच आहे डोक्यात. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, इह दुस्तारे इह संसारे बहुदुस्तारे, कृपया पारे पाही मुरारे. शेवटी त्या मुरारीला, त्या भगवंताला प्रार्थना करावीच लागते की अरे देवा, पुन्हा मला हे जन्म मरण. किती छानच गाणे,
जन्म मरण नको देवा, नको येर झार. व्यर्थ बडीवार. चंद्रभागे पांडुरंगा, चंद्रभागे पांडुरंगा, मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. आजच्या त्या श्लोकामधली ही गाणी इतकी डोक्यात ठसली आहेत की शेवटी भगवंताला आपण प्रार्थना करतो की आम्हाला कैवल्य दे. कारण तो राम कैवल्य दाताय म्हणले, कैवल्य दानी म्हणलेलं आहे. किती सुंदर त्याला विशेषणं लावले. राम काय, कृष्ण काय, विठ्ठल काय, सगळे शेवटी परब्रह्म रूपातच आहेत. आणि म्हणून जे तुम्ही फळ भोगता ते पुन्हा नवीन जन्म मिळतो. पुन्हा जन्मणे मरणे हे कर्मानुसार चालूच राहतं. जीव नवीन जन्म घेतच राहतो. त्याच्यासाठी एक त्यांनी छान उदाहरण दिलं पुढे. चालता पावो पाव, पाय जिणीजे जैसा. एकदा चालायला लागलो की एक पाऊल पुढे टाकतो, दुसरं मागं राहतो, ते नंतर पुढे टाकतो, पहिलं मागं राहतं. आणि मग अशी उचलत उचलत पावलं आपण जातो. तशी ही फळं भोगत 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 जन्म मरण हे आपल्याला भोगावंच लागतं, चालूच राहतं. जिणीजे जैसा, जसं चालतच राहतो तसं हे आपलं जीवन सगळं आहे. आणि म्हणून ही 3 प्रकारची अनिष्टम, इष्टम, मिश्रंच. त्यांनी अनिष्टचा आधी क्रमांक दिलाय बरं का. वाईट फळं आपल्याला भोगावीच लागणार आहेत. इष्ट लागली तर फार त्याचं दुःख नाही आहे. पण अनिष्ट फळं जेव्हा भोगायला लागतात किंवा मिश्र फळं जेव्हा, आता मिश्रचं तर त्यांनी काल सांगितल्यापासून मी चक्रावूनच गेले की मिश्र फळामुळं आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त होते. मग आपल्याला फक्त कुठलीही फळं न घेता याच्यातनं मुक्ती मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे. बघूया याच्यावरच्या थोड्या ओव्या घेऊया. कालचं झालंय रेचक वगैरे. पाहे धनंजया ऐशा 3 भागी, कर्मफळ जगी मांडलेसे. फलभोगा शेत गुंतोनी जोर आहे, तया सोडी नाहे कर्मफळ. खाता गोड वाटे होई तो अजीर्ण, ओढवे मरण परी तेणे. साव चोराचे तो मैत्र वाटे भले, नाही जो पातले आडरान. जैसी तो वरीच वारांगना चांग, जो वरीना अंग स्पर्श झाला. तैसे कर्तृत्वाचे घेती मोठेपण, कर्मे आचरोन अहम भावे. परी एकाएकी देहांती आघवा, लागती भोगावी आघवी, लागती भोगावी कर्म फळे. घेतले जे ऋण फेडणे ते प्राप्त, भेटता समर्थ सावकार. तैसे तया लागी कर्मफळ भोग, भोगणेच मग प्राप्त होय. रुजोनिया दाणा वाढती कणीसे, कणीसासी जैसे दाणे येती. किंवा चालू जाता एका पुढे एक, परंपरा देख पाऊलांची. तैसे फळ भोगी कर्मफळ एक, प्रसवे आणिक कर्मफळ. हे सतत कर्मफळ आपल्याला भोगावंच लागतं. कधी कधी आपल्याला असं वाटतं अरे मी तर काही आत्ता कोणाचं वाईट केलं नाही आहे, तरी मला का बरं असं होतंय. म्हणजे मला नेहमी खूप वेळा वाटायचं बरं का की अजूनही खूपदा पाहते काहीतरी आपल्या हातून चुकलं एवढं नक्कीच. खूप कडकडून भूक लागलेली असते, कासावीस झालेलं असतं. आपण अगदी ताट वाढून घेतोय, अगदी असं म्हणतो आज चला गरम गरम खाण्याचा चान्स आहे बघ. आणि बरोबर त्यावेळेला कोणाचा तरी फोन येईल, अगदी महत्त्वाचा फोन येईल किंवा कोणतरी आपल्या दारात येईल किंवा कोणतरी म्हणतील काय काय कसं काय बरं आहे का. ठीक आहे ना, अगदी आनंदात असतो आपण. ती व्यक्ती आल्याबद्दलही आनंद असतो, फोन आल्याबद्दलही आनंद असतो. पण त्या भुकेलेल्या वेळेला मात्र तो जर एक घास खायला नाही मिळाला तर जीव व्याकुळ होतो ना, आणि कुठंतरी कासावीसी होतेच ना. हे आत्ता भोगावंच लागतं. कारण मी तर नेहमी म्हणते काहीतरी चुकले तरी शक्यतो कुणाचा तरी आत्मा थंड केल्याशिवाय, शांत केल्याशिवाय स्वतः घ्यायचंच नाही. जो कोणी येईल ना त्याला पहिला, मी तर त्या छोट्या मुलीलाच म्हणते नैवेद्य दाखव बाई देवाला आणि घे पहिलं खायला तुला. पण असं खूपदा घडतं, नक्की काहीतरी पूर्वजन्मी नक्की काहीतरी
चूक झाली, पाप झालेलं असणार आपल्या हातून, कोणीतरी उपाशी राहिलं असणार. त्यामुळं तुम्हाला ज्या ज्या वेळेला, आणि तुम्ही म्हणाल की हे काय खरंच मला ह्याचा अनुभव आलेला आहे, तुम्हालाही असे काही अनुभव असतील तर तुम्ही कधीतरी शेअर करा. बरं ठीक आहे, पुढची ओवी बघूया. किंवा इतक्या काही वेळेला इतक्या सहज गोष्टी घडून जातात, आपल्याला वाटतं किती अवघड आहे ही गोष्ट, आणि सहज सहज सगळी मदत मिळत राहील, हे मिळत राहील. मग तेही आपण कुठंतरी पुण्य केलेलं असतं, सत्कर्म केलेलं असतं, आणि त्याचीही आपल्याला परतफेड ही आत्ता मिळते. ही मिश्र फळं आपण भोगतच असतो. कोणी म्हणणार नाही आत्ता तुमच्या आमच्यातले असं कोणी वादा करणारच नाही की नाही नाही आम्हाला सगळं चांगलं मिळते, नाहीच. किंवा कोणी असं म्हणू शकणार नाही आमचा जन्म सगळा दुःखासाठीच झाला आहे, असंही नाही. प्रत्येकाला थोडंसं दुःख, थोडंसं सुख. सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम. आणि कधी कधी आपण कुणाकडे देतो, चला वहिनी बसा, छान गरम गरम भाकरी पोळी खायला बसा. अगदी असे देतील, अहो तुम्ही आम्हाला अमक्या अमक्या वेळेला अमकं करून वाढलेलं होतं. म्हणजे हाही अनुभव येतो आपल्याला. आपण म्हणतो अहो आता आता एवढं गरम खायची सवय नाही आम्हाला, आता मिळूच शकत नाही. नाही नाही, असं कसं, बसा तुम्ही. किंवा आपल्याला ह्या पंक्तीमध्ये, छान प्रसादाच्या पंक्तीमध्ये तर इतकं सुंदर आपण खाऊ शकतो आणि तृप्त होऊ शकतो की तेव्हा मात्र वाटतं की खरंच भगवंताचा प्रसाद हा आपल्या नशिबानं आपल्याला मिळतो. इतके इतके दिवस, 8-8 दिवस, 6-6 दिवस तिथं राहायला मिळतं, आणि विनासायास सगळं मिळत असतं. फक्त आंतरिक आपली तळमळ, आपली ओढ या भगवंतासाठी पाहिजेल आहे. उताराची ये सांगडी, ठाके ते ऐलीच थडी, तेवी न मुकी जती ओढी भोग्याची ये. आता उताराची ये सांगडी, एखाद्या नदीच्या तीरावरून आपल्याला दुसरीकडे, ठाके ते ऐलीच थडी, थडी म्हणजे किनारा, तट, तर दुसऱ्या तीरावर गेलेली जी एखादी होडी असते, तेवी न मुकी जती ओढी भोग्याची आहे. तर ती होडी पुन्हा परतीच्या प्रवासाला जेव्हा निघते तेव्हा हा तीर तिला ऐलं तीरच असतो. आपण पहिलं तीराला गेलो, पहिल्यांदा जातो, एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जातो, पण पुन्हा परतीच्या मार्गावर मात्र निघतो तेव्हा हा ऐलं तीर असतो. ऐलं तीर आणि पहिलं तीर, कारण तिला पुन्हा पलीकडे जायचं असतं. आणि होडीचा हा ऐलतीर पहिलतीर प्रवास जसा अव्याहत चालू असतो, तसाच त्याचप्रमाणे कर्मफळाच्या भोगापासून सुद्धा प्राणीमात्रांची सुटका होणार नाही. तेवी न मुकी जती ओढी, ओढ असते आपल्याला भोग्याची ये. ते जे भोगायचेत ना, कर्मफळाचे जे भोग आहेत ना, त्याच्यातनं तुमची सुटकाच नाही आहे, ती बरोबर तुम्हाला भोगावंच लागणार. इथून तिकडे जाताना होडी लागते, होडी तिकडंपर्यंत नेते, पण तिकडे गेल्यावर होडीला परत तिकडे यायचंच असतं. का एकदा गेली की कायमची ती तिकडे बसून राहते? नाही. दिवसभर ते बिचारे नावाडी खेपा घालत असतात. मग कोणी हौसेनं फिरतात, कोणी देवाचं दर्शन घेण्यासाठी पलीकडे जातात, पुन्हा दर्शन झाल्यावर परत. त्या कुरवपूरला वगैरे पाहिलं असेल तुम्ही, रात्रीच्या वेळेला कढयांच्या अशा होड्या आहेत, कढईंच्या आकारच्या, गोल गोल गोल, आणि ते रात्र झाल्यावर नेत नाहीत. पण आम्ही गेलो होतो त्यावेळेला त्यांनी आम्हाला रात्रीसुद्धा पलीकडं नेलं, आणि ते म्हणे रात्रभर नका राहू तुम्ही इथे, आम्ही तुम्हाला लगेच परत नेतो. आणि पुन्हा पहाटे 4 वाजता उठून पुन्हा पहाटेसाठी परत आम्हाला त्या होडीतनं नेलं होतं. म्हणजे हे परत येणं जाणं हे करावंच लागतंय आपल्याला, आणि ते भोगावंच लागते. एरवी जाईची या फुला फाकणे, आता बघा फुलावर आलेले आहेत सध्या, आता सगळी फुलं फुललेलीच आहेत, वसंत ऋतू. एरवी जाईची या फुला फाकणे, त्याची नाम जैसे सुकणे, तैसे कर्म मिशेन करणे केले जिही. आता आपण जाईच्या फुलाचं उदाहरण अगदी पटेल असं त्यांनी दिलेलं आहे की जाईचं फुल बघा, अशी छान कळी असते अगोदर, आणि नंतर ते पूर्ण फुलतं. पूर्ण उमलणं किंवा पूर्ण फुलणं याचाच ते संकेत आहे की आता ते सुकायला लागणार. म्हणून माझी मुलगी यायची माझ्याकडे, आमच्या तिथं मोठा जाईचा वेल आहे, जाईच आहे बरं का, इथं जाईचंच सांगितलेलं आहे.
आणि रात्रीच्या वेळेला त्या छान अशा कळ्या असतात टपोरे. ती म्हणायची, आई तू पहिल्या या कळ्या मला गोळा करून ठेव, डब्यामध्ये कळ्या साठवून ठेव. मग मी त्या कळ्यांचंच हार करून ठेवीन, गजरा करीन आणि सकाळी छान फुललेली असतात. पण फुललेली फुलं म्हणजेच ती आता सुकायला लागली, सुकणार. आणि कोवळी कळी जी असते अजून उमलायची असते ती मात्र टवटवीत असते. तसंच ते सांगतात. त्याची नाम जैसे सुकणे तैसे कर्म मिशे न करणे केले जीही. त्याप्रमाणे कर्मफळाची आशा मनात न ठेवता कर्माच्या निमित्तानं अकर्मच करणं, म्हणजे कर्म करूनही कर्तृत्व अंगी न घेणं हे महत्त्वाचं. कारण हळूहळू तुम्हाला ते कर्मफळ भोगावंच लागणार आहे. पण ते कर्मफळाचीच अपेक्षा करायची नाही आहे. किती वेळा समजावून दिले हो, किती प्रकारानं समजून दिले, तरी छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा आपल्याला म्हणजे बऱ्याच जणांना, आपण नाही सध्या त्याची अपेक्षा करत, पण तरीसुद्धा काहीतरी एवढासा तरी अंकुर काहीतरी असतोच. एवढं केलं म्हणजे मला असं. आता एक अशाच आमच्या मैत्रिणी आहेत, आपल्याच ग्रुपमधल्या आहेत, पण भेटल्या की सगळंच सांगणं सुरू. या बहिणीचं असं केलं, त्या मेहुण्यांचं तसं केलं, त्यांच्या मुलांचं केलं, हे केलं, ते केलं, ते केलं, ते केलं, आणि माझ्या वाटेला आता माझ्यावर दुःख आलंय तर कोणी माझ्याकडं फिरकून बघत नाही. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही केलं त्यावेळेला कुठली अपेक्षा होती का? नाही, कर्तव्य भावनेनं केलं. पण आता मात्र काय वाटतं की आमचं कुणीतरी येऊन करावं. म्हणजे कर्मफळ अगदी नको असलं तरी त्याचा परतावा म्हणतात तसं काहीतरी माणसाला अपेक्षितच असतं. तर ते सुद्धा ठेवायचं नाही. म्हणजे कर्माच्या निमित्तानं अकर्म असं घडलं पाहिजे. म्हणजे कर्म करूनसुद्धा कर्तृत्व अंगी नको. कर्म मिशे न करणे, मिशे म्हणजे त्या निमित्तानं, कर्म मिशे न करणे केले जीही. जे काही केलं ते कर्माच्या निमित्तानं नको. म्हणजे निमित्त नको तुम्हाला, कर्मफळाची आशा न ठेवता करा, मग ते अकर्म होईल. आता अजून पुन्हा किती उदाहरणं बघा, कुठून एवढी, म्हणजे खरंच आपल्याला, मला तर आश्चर्य वाटतं की एवढासा एक श्लोक, त्याच्यावर याच्यावर 50-50, 60-60, 70-70, कधी 200 ओव्यासुद्धा ज्ञानदेवांनी दिलेले आहेत. वेळ काय झाली बघू. बीजची वरोसी वेचे तई वाढती कुळवाडी खानसे, तेवी फळ त्यागे कर्माचे सारिले काम. त्याप्रमाणे पेरायचे जे बी आहे बघा, किती महत्त्वाचा संदेश दिलाय त्यांनी. बीजची वरोसी वेचे ते वाढती कुळवाडी खाचे. समजा जे बी आपण ठेवले पेरण्यासाठी आणि ते जर खाऊन संपवलं तर त्या बियापासून येणारं पुढचं पीक आपल्याला मिळेल का हो? ते नष्टच होणार. किती तुमच्याकडे इमर्जन्सी आली तरीसुद्धा बी म्हणून ठेवलेलं ते आपण जपूनच ठेवायला पाहिजे. पेरणी करायची त्यावेळेला तेच बी पाहिजे. तुम्ही साधं गावातनं आणलेलं धान्य आणि ते पेरून चालणार नाही. टपोरे दाणे बियाचे बी मुद्दाम साठवून ठेवतात, आणि तेच आपण जर नाही ठेवलं आणि ते जर आपण खाऊन टाकलं तर त्याचं येणारं पुढचं पीक नष्ट होणार आहे. मग तुम्ही काय म्हणाल, जाऊ दे आता आमचं खाऊन टाकले, आता ह्या वेळेला तसंच शेत राहू दे. आणि 4 महिन्यानंतर म्हणाल, आमचं काहीच पीक आलं नाही, काहीच पीक आलं नाही. लोक म्हणतील पेरलं होतं. अहो नाही, पेरायच्या आधीच आमचं खाऊन झालं होतं. म्हणजे इतका आपला हव्यास किंवा अहंभाव म्हणा किंवा त्याच्याबद्दलची ओढ आधीच जर तुम्ही खाल्लं तर पुढे पीक कसं मिळणार? नाही येणार. फार छान सांगितले बरं. बीजची वरोसी वेचे ते वाढती कुळवाडी खानसे, तेवी फळ त्यागे कर्माचे सारिले काम. ते सत्वशुद्धी साहाकारे कृपामृत तुषारे, सासिन्नले निबोधे वोसरे द्वैत दैन्य. तसं आता सांगताय की गुरुकृपारूपी अमृत वर्षावानं आणि रसरसलेल्या आत्मज्ञानानं ही द्वैतबुद्धीरूपी जे दैन्य आहे ते सगळं लयाला जातं. कारण का
की सत्वशुद्धी झालेली आहे. सत्वशुद्धीच्या साह्यानं आपल्याला गुरुकृपारूपी अमृताचा वर्षाव होतो आणि मग रसरसलेल्या आत्मज्ञानानं द्वैतबुद्धीरूपी दैन्य सगळं लयाला जातं. इथपर्यंतच ठीक आहे. गुरुकृपा अमृत तुषारे सासिन्नले निबोधे ओसरे द्वैत दैन्य. हे जे द्वैत आहे ना, द्वैतामुळं सगळा भेद मानणं, त्याला द्वैत म्हणलेलं आहे. तू मी सतत सतत, आणि त्यामुळं आपला हा काय म्हणूया आपण, त्या द्वंद्वामुळं, त्या द्वैतामुळं हा जगताचा जो आभास आहे, ते पुढची ओवी आहे म्हणा, पण हे सगळं ओसरून जातं. कधी? जर गुरुकृपा जर तुमच्यावर झाली, तुम्हाला गुरुकृपेचा अमृताचा वर्षाव झाला, म्हणजे तुम्हाला ज्ञानाचा वर्षाव झाला, तर हे दैन्य ओसरून जाईल. आज आता लक्षात ठेवते मी. 59 झाल्यात, 60पर्यंत व्हाव्यात वाटलं होतं. पुन्हा प्रार्थना होत नाही. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.